मी मागच्या वेळेला पवित्र आत्म्याने मला भविष्यवाणी करायला सांगितली होती. योएल 2:28 प्रमाणे त्याची पूर्तता या 2026 मध्ये सुरुवात झालेली आहे. योएल 2:28 पटकन करा कोणतरी. योएल 2:28 असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. तुमचे पुत्र तुमच्या कन्या माझ्या पाठीमागे बघा. माझा देवा हे वचन स्वीकारत आहे. माझे पुत्र माझ्या कन्या संदेश देतील. स्वीकारत आहे. आजच्या दिवसाकडे पाहू नका, आत्ताच्या दिवसाकडे पाहू नका, या वेळेकडे पाहू नका, या परिस्थितीकडे पाहू नका. कारण प्रभू म्हणतो तुझ्याबद्दल, तुझ्या घराबद्दल माझ्या योजना चांगल्या आहेत. पाठीमागच्या वाईट गोष्टीकडे पाहू नका. काय घडले काल त्याच्याकडे पाहू नका. माझा देव म्हणतो, काय म्हणतो, तुझे पुत्र व तुझ्या कन्या संदेश देतील. कोण म्हणतो? माझा देव परमेश्वर म्हणतो. तर माझा देव म्हणतो तर त्याचे संकल्प हे आहे. आमेन. जॉब करून तुम्ही देवाचं वचन सुवार्ता सांगू शकता. व्यवसाय करून तुम्ही देवाच्या वचनाची सुवार्ता करू शकता. तुम्ही तुमच्या कामातून देवाच्या वचनाची सेवा करू शकता. देवाच्या लोकांना बाळपण करायला, सेवा करायला आणि सेवक बनलेले आहोत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की परमेश्वर प्रेम मोशेला म्हणाला. काय म्हणाला मोशेला? मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. मी तुझ्या बरोबर आहे. समोर लाखो लोक तुझ्या विरोधात युद्ध करायला आलेले आहेत. पण मी तुला सांगतो मोशे, तुझ्या हातात तलवार नको आहे. तुझ्या हातात भाला नको आहे. तुझ्या हातात ढाल नको आहे. तुझ्या हातामध्ये हत्यार नको आहे. एक काम कर. काय काम कर? परमेश्वर देव मोशेला म्हणाला, एक काम कर, युद्ध चालू आहे. ज्यांच्या हातात हत्यार आहे त्यांच्या हातात हत्यार असू दे. तुझ्या हातात मला काही नाही पाहिजे. तुझ्या हातात मला काही नकोय. एक काम कर, तू फक्त आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेने आपण आपल्या घरी जाणार आहोत. रोज एक काम करा. रोज संध्याकाळ होताच आपल्या लेकराबद्दल निराश होऊ नका. आपल्या लेकराबद्दल दुःखी होऊ नका. आपल्या लेकराबद्दल रडू नका. आपल्या लेकराबद्दल दुःख करू नका. पुढे ते का घरात आणि वर हात करा आणि प्रभूला सांगा, हे हात खाली होण्याच्या अगोदर माझ्या लेकराला तुझ्या आत्म्याने भरून खा. आत्ताचा अनुभव आपल्या लेकराला फोन करून विचारा. ज्या जागेवर ते आहे टाइम घ्या. 2:10 तुमचे लेकर या वेळेला देवाचा आत्म्याचा अनुभव